नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या विमान अपघातांमुळे पुन्हा एकदा विमान वाहतूक सुरक्षितता आणि प्रवाशांच्या हक्कांबद्दल प्रश्न उपस्थित झालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांना घेऊन जाणारं चार्टर्ड विमान बुधवारी सकाळी बारामतीमध्ये कोसळलं. या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातून देश अजूनही सावरलेला नसताना ही घटना घडली. गुजरातमध्ये अपघातामध्ये 200 जणांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियाच्या त्या अपघातानंतर नुकसान भरपाईबद्दल बरीच चर्चा झाली. पीडितांच्या कुटुंबियांना कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. आता पुण्यातील चार्टर्ड विमान अपघातानंतर पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित झालाय. चार्टर्ड विमान अपघातांमध्ये भरपाई मिळते का? जर असेल तर ती कोण देतं आणि किती मिळते यावर चर्चा सुरू आहे. एअर इंडियासारख्या व्यावसायिक उड्डाणांसाठी भरपाई आंतरराष्ट्रीय नियमांवरती आधारित असते. 1999चा मॉनिट्रियल करार हा भारतासह बहुतेक देशांमध्ये लागू आहे. हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो प्रवाशांचे हक्क, विमान कंपन्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करतो. भारतामध्ये तो कॅरीज बाय एअर कायद्याअंतर्गत अंमलात आणला जातो आणि त्याचं पालन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाद्वारे केलं जातं. मॉनिट्रियल कन्व्हेन्शन अंतर्गत या एखाद्या प्रवाशाचा व्यावसायिक विमानात मृत्यू झाला किंवा तो गंभीर जखमी झाला तर एअरलाईननं भरपाई द्यावी लागते. कोणताही दोष किंवा निष्काळजीपणा सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. हा नियम अपघातानंतर लगेचच लागू होतो. सध्या प्रत्येक प्रवाशाला अंदाजे 1.5 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळण्यास तो पात्र असतो. चार्टर्ड विमान आणि व्यावसायिक उड्डाणांमधील सर्वात मोठा फरक म्हणजे चार्टर्ड विमान नॉन शेड्यूल असतात. याचा अर्थ असा की ते सामान्य लोकांना तिकीट विक्रीसाठी नियमितपणे चालवले जात नाहीत आणि म्हणून मॉनिट्रियल कन्व्हेन्शन याला थेट लागू होत नाही. चार्टर्ड जेट्स हे VIP हालचाली, कॉर्पोरेट प्रवास किंवा खाजगी सहलींसाठी वापरले जातात. कायदेशीररित्या त्यांना खाजगी किंवा नॉन शेड्यूल ऑपरेशन्स मानलं जातं आणि म्हणून या अपघातांसाठी भरपाई कुठलीही निश्चित सरकारी मर्यादा करत नाही. ती पूर्णपणे ऑपरेटरच्या जबाबदारीवर, विमा पॉलिसींवरती आणि न्यायालयाच्या निर्णयांवरती अवलंबून असते. जरी मॉनिट्रियल कन्व्हेन्शन चार्टर्ड विमानांना लागू होत नसलं तरी याचा अर्थ असा नाही की पीडितांना भरपाई मिळत नाही. प्रत्येक चार्टर्ड विमान ऑपरेटरला तृतीय पक्ष आणि प्रवासी विमा घेणं आवश्यक असतं. अपघातानंतर या विम्याद्वारे भरपाई दिली जाते. अशा प्रकरणांमध्ये भरपाई स्वयंचलित नसते. पीडितांच्या कुटुंबियांना हे सिद्ध करावं लागतं की हा अपघात मानवी चूक, तांत्रिक बिघाड किंवा ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे झालाय. इथे विमा कंपनी किंवा ऑपरेटरची भूमिका महत्त्वाची असते. चार्टर्ड विमान अपघातानंतर पीडितांचे कुटुंबीय दिवाणी न्यायालयामध्ये किंवा ग्राहक न्यायालयामध्ये भरपाईसाठी दावा दाखल करू शकतात. भरपाईची रक्कम ठरवताना न्यायालय अनेक घटकांचा विचार करतं, जसं की मृताचं वय, उत्पन्न, अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्य, सामाजिक स्थिती आणि अपघाताचं कारण. आणि म्हणूनच चार्टर्ड विमान अपघातामध्ये भरपाईची रक्कम ही एकसारखी नसते. काही प्रकरणांमध्ये ती 50 लाखांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे, तर काही मोठ्या प्रकरणांमध्ये 7 ते 11 कोटींपर्यंतची नुकसान भरपाई आतापर्यंत देण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हे नियम आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.